श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते तर तिला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणत असतो किंवा ही पौर्णिमा तिथी राखी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आज 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9:07 झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही उद्या 28 ऑगस्टला सकाळीच 9:47 होणार आहे. आणि म्हणून यंदा 2026मध्ये ही नारळी पौर्णिमा सलग 2 दिवस साजरी केली जाणार आहे. आज 27 ऑगस्टला आणि उद्या 28 ऑगस्टला या दोन्ही दिवशी नारळी पौर्णिमा असणार आहे. आणि उदय तिथीनुसार बघा, उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे. नारळी पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण आपण करतो बघा त्या दिवशी ते असतील किंवा जे काही उपाय असतील, सेवा असतील तर त्या आपण या दोन्ही दिवशी करू शकतो. आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते बघा आणि त्या प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो बघा. त्यामुळं या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खूप मोठं धार्मिक महत्त्व दिलं जातं. या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करणं, दान करणं आणि भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि या दिवशी बघा शिवशंकरांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. या नारळी पौर्णिमेचं महत्त्व बघा, सगळ्यात जास्त महत्त्व सत्यनारायण पूजेला दिलं जातं या दिवशी. या दिवशी जवळपास बघा बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायण पूजा ही केली जाते. अगदी छोटी का होईना सत्यनारायण पूजा आपण जी आहे तर ती आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करावी. 27 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी आपण काय करायचं आहे, तसंच या नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरात काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जात असतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, कुणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा बाधा असतील, काही दोष आपल्या घराला लागलेले असतील, घरातील व्यक्तींना लागलेले असतील तर ते सर्व निघून जाण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी, या वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं यासाठी काही उपाय केले जातात. आणि आपल्याला आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी घरात एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो फक्त आपण नारळी पौर्णिमेच्याच दिवशी करू शकतो. हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत. घरामध्ये सतत आजारपण असेल, सतत आपल्या घरामध्ये भांडणे होत असतील, वादविवाद होत असेल, घरामध्ये अशांतता असेल, घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठीच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता. आपल्या घराला काही दोष लागलेले असतील त्यामुळे किंवा आपल्या घरातील व्यक्तींना काही दोष लागलेले असतील त्यामुळे नवरा बायकोचं पटत नसेल, मुलाबाळांमध्ये सारखी भांडणे होत असतील तर अशा अडचणीसुद्धा यामुळे दूर होत असतात. श्रावणी नारळी पौर्णिमेला बघा संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. आता ही पौर्णिमा सलग 2 दिवस आहे त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. ज्यांना आज करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्या जरी केला तरीही चालणार आहे. तर बघा ही वस्तू जाळल्यानं घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, आपल्या घरामध्ये असणारं सततचं आजारपण असेल, नजरबाधा असेल तर ती दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होणार आहे. घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला सायंकाळी कापरासोबत जाळायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणते मंत्र म्हणायचे आहेत, याविषयीची सगळी जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पौर्णिमा तिथी सलग 2 दिवस असल्यामुळे बघा तुम्ही हे उपाय दोन्ही दिवशी जरी केले तरीही चालणार आहेत. ज्यांना आज वेळ भेटणार नाही त्यांनी उद्या जरी केला तरीही चालणार आहे.
तर बघा, आज तुम्ही 27 ऑगस्टला संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता किंवा उद्या 28 ऑगस्टला सुद्धा हा उपाय करू शकता, तरीही चालेल. तर बघा, उद्या संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो. अतिशय प्रभावी असा उपाय आहे, सात्विक उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये एकदा केला तर तुमच्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या घरामध्ये ज्या पण काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या सर्व दूर नक्कीच होतील आणि तुमच्या घराची प्रगतीही होत राहील. तर घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत भांडणे होत असतात, नवरा बायकोची भांडणे असतात किंवा इतर व्यक्ती असतील तर त्यांचीसुद्धा भांडणे होतात किंवा शेजारी असतील तर शेजाऱ्यांबरोबर आपलं पटत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा आपल्या हातातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल, आपल्या घरात पैसाच टिकत नसेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तर आपल्या घराला लक्ष्मी जी आहे तर ती घराकडे आपल्या आकर्षित होत नाही. तर आपल्याला अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी, अलक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर कारण की बघा, पौर्णिमेचा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि ज्या घरात तिची सेवा, उपासना, उपाय केले जातात त्या घरात ती अखंड स्वरूपामध्ये वास करत असते आणि त्यामुळे प्रत्येकानं हा उपाय आवर्जून उद्या संध्याकाळी करायचा आहे. आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घराला कोणी काही दोष लावलेले असतील, नजरबाधा झालेली असेल, तरी वाईट नजर आपल्या घरावरती पडेल किंवा पडलेली आहे किंवा बऱ्याच वेळा आपणच घरातून बाहेर जातो आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर घरामध्ये घेऊन येत असतो आणि त्यामुळे आपल्याला स्वतःच्याच घरात आपल्याला प्रसन्न वाटत नाही आणि हे जेव्हा दोष आपल्या घरात असतात तेव्हा आपल्या घरात कोणतंही शुभ कार्य हे जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही. त्यामध्ये सारख्या अडचणी येत असतात, अडथळे निर्माण होत असतात. मुलांची प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल, सतत नवरा बायकोमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील, घरातील आजारपण हे संपायचं नावच घेत नाही, घरातील व्यक्तींची महत्त्वाची काही जी कामं आहेत तर ती सारखी रखडून पडलेली असतील, कोणत्याच कामामध्ये त्यांना यश मिळत नाही, तर अशा समस्यासुद्धा या उपायामुळे बघा, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर याचा प्रभाव हा खूप मोठा आहे, अतिशय प्रभावी आणि 100% यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी या हळूहळू कमी व्हायला लागतील. आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करावेच लागतात, पण त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे जे काही छोटे मोठे उपाय असतात ते जर आपण खास तिथींना केले तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आता बघा, आपण आपल्या घरामध्ये नेहमी दिवा लावतो, तर आपण आपल्या देवघरामध्ये दिवा हा सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे. छान धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा करून ठेवायचा आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतो. आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती तिथूनच प्रवेश करत असते. म्हणून काय करायचं आहे, मुख्य प्रवेशद्वार आपल्याला उघडं करून ठेवायचं आहे. संध्याकाळी एक तुपाचा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती आपण आवर्जून लावायचा आहे. ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेला, त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो. आपण असा दिवा लावतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून छान असा एक तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता नारळी पौर्णिमा म्हणजे बघा, याच्या नावातच नारळी म्हणजे नारळ आणि नारळी पौर्णिमेला घरात कर्पूर होम केला जातो, जो प्रत्येकाच्या घरात अवश्य केला जातो. जर तुम्ही करत नसाल तर तो तुम्हाला आजपासून करायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक नारळी पौर्णिमेच्या दिवशी असा हा होम आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे. यामुळे नकारात्मकता आपल्या घरातून दूर होत असते आणि या दिवशी जर आपण कर्पूर होम आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी ही येत असते. म्हणून तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे.
ज्या नारळामध्ये पाणी असायला हवं त्या नारळाला शेंडीसुद्धा असायला हवी. तर बघा, दुकानामध्ये ज्या पद्धतीनं नवीन नारळ आपण विकत आणतो तसा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. एका ताटामध्ये किंवा एका स्वच्छ धामणामध्ये आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला 7 कापूर वड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. 3 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा 5 लवंगा घेतल्या तरीही चालतील किंवा 7 घेतल्या तरीही चालतील. आता आपल्याला हा उपाय करताना देवघरासमोर नारळ ठेवून आसनावरती स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे. नारळाची जी शेंडी आहे तर ती आपल्या देवघराकडे येईल, म्हणजे देवांकडे येईल अशा पद्धतीनं आपल्याला हा नारळ धामणामध्ये ठेवायचा आहे. आता यानंतरनं त्या नारळावरती आपल्याला बघा, आपण ज्या घेतलेल्या ज्या 7 लवंगा असतील किंवा 5 असतील तर त्या फुलासहित असायला हव्यात, अखंड असायला हव्यात. अशा 7 किंवा 5 लवंगा या नारळावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतरनं एक भीमसेनी कापराची वडी जी आहे तर ती आपल्याला त्या नारळावरती ठेवायची आहे आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा आपल्या कुलदेवीचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा जप तुम्हाला मनोमन करायचा आहे. आता पहिली कापूरवडी संपत आली की लगेच दुसरी कापूरवडी आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक एक करून 7ही कापूरवड्या या नारळावरती देवघरासमोर जाळायच्या आहेत. आणि शेवटी जी कापूरवडी ठेवल्यानंतरनं ते ताट आपल्याला लगेच तेथून उचलायचं आहे आणि याचा संपूर्ण घरामध्ये धूर आपल्याला जो आहे तर तो फिरवून आणायचा आहे. आणि जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीनं मौन पाळायचं आहे आणि फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा आपल्या कुलदेवीचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं पठण किंवा नामस्मरण किंवा मंत्र जो आहे तर तो आपल्याला मनोमन म्हणायचा आहे. आणि सर्व घरामध्ये फिरवून आणल्यानंतरनं हे ताट आपल्याला परत देवघरासमोर शेवटी देवघरासमोर घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर ठेवायचं आहे. आता जर हा नारळ शांत झाल्यानंतरनं बघा, तो नारळ तुम्हाला जर त्या नारळाला तडा गेलेला असेल किंवा नारळ फुटलेला असेल तर समजा तुमच्या घरामध्ये खरंच काहीतरी दोष होते, काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये होती, कोणीतरी तुमच्या घराला दोष लावलेले होते म्हणून तो नारळ तुटतो. आणि जर हा नारळ तसाच राहिला तर काय करायचं आहे, एका पिशवीमध्ये बांधून आपल्याला पुढल्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला सेम असाच कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करायचा आहे. आणि जर नारळ तुटला तर त्याला तडा गेला तर मग तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा खणून त्यामध्ये आपल्याला गाडून टाकायचा आहे. जर आपण या नारळी पौर्णिमेला हा उपाय जर आपल्या घरात केला तर तो खूप प्रभावी मानला जातो. बघा, या उपायानं आपल्या घरातील मानसिक ताणतणाव, क्लेश दूर होऊन आपल्या वास्तूत एक शांतता निर्माण होते. आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष हे दूर होत असतात आणि आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होत असते. आपली रखडलेली जी कामं आहेत तर ती मार्गी लागत असतात. आपण कापूर नारळावरती ठेवून जाळतो तेव्हा कापुराच्या धुरानं घरात असणारी वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जात असते. तर म्हणूनच असा कर्पूर होम तुम्हाला बघा आज संध्याकाळी करायचा आहे किंवा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी जर तुम्हाला करणं शक्य असेल तर उद्या संध्याकाळी करायचं आहे. पौर्णिमा आहे त्यामुळे बघा संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ सुद्धा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की बघा, तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. या दिवशी विधिवत तुळशीची पूजा आपल्याला करायची आहे. तुळशीला हळद, दूध आणि पाणी एकत्रित मिक्स करून तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून आपल्याला छान असा एक दिवा तुपाचा तिथे लावायचा आहे. यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होत असतं, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. म्हणून तिथे सुद्धा न विसरता तुम्हाला हा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे. आता बघा, जे पिंपळ वृक्ष असतो तर त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू यांचा वास असतो आणि त्या खोडामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि पानात बघा माता लक्ष्मीचा वास असतो. जर आपल्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करून तिथे तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तर तो सुद्धा लावू शकता. तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्यावरती यामुळे होत असते. आपल्या घरातील अनेक समस्या दूर होत असतात. तर अशा पद्धतीनं तिथंसुद्धा तुम्ही एक दिवा नक्की लावायचा आहे. त्याचबरोबर बघा,
आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतरनं तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. आता नाणं हे आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे किंवा आपल्या कुलदेवीसमोर ठेवायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा वाहून याची पूजा करायची आहे आणि हे नाणं आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे संपत्तीत वाढ होते, कारण बघा नाणी जे आहेत तर लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीची मूर्ती पाहतो किंवा फोटो पाहतो तर त्या फोटोमध्ये बघा माता लक्ष्मीच्या हातातून सोन्या चांदीची जी नाणी आहेत तर ती पडताना आपल्याला पाहायला मिळतात. नाणी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जातात. म्हणून तुम्ही असा एक नाण्याचा जो उपाय आहे तर तो सुद्धा उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करू शकता. तर असे काही छोटे मोठे जर उपाय केले तर यामुळे आपल्या घरातील अनेक समस्यांचं निवारण जे आहे तर ते होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे काही छोटे मोठे उपाय आहेत तर ते नक्की करून बघा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होईल. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून दूर होऊन तुमच्या घरातील भांडणे, नकारात्मकता, वाईट बाधा घरातून कायमच्या संपतील, मुलांची भरभरून प्रगती होईल.